नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रवा टोस्ट बघतोय. तर आपण हा रेग्युलर रवा फक्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. तर हा आपण 1.5 वाटी घेतला आहे. यामध्ये आपण 2 चमचे पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे, चिमूटभर. आणि याच्यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर पण वापरली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर वापरा, नाही तर मिल्क पावडर स्किपही करू शकता. यामध्ये आपण हाफ टेबलस्पून ड्राय ईस्ट वापरला आहे. हे मेजरमेंट लक्षात ठेवा. ईस्टचं आपण ड्राय ईस्ट हाफ टेबलस्पून वापरलं आणि साधा नॉर्मल पाण्याने मी ती भिजवून घेतलं आणि 1 घंटा त्याला रेस्ट करायला ठेवलं. रवा असल्यामुळं तो फुलतो आणि जो छान फुलला त्यानंतर मी ट्रेला ग्रीस केलं आणि त्यामध्ये हे बॅटर घातलं. त्याआधी आपण कढई प्रीहीट करायला ठेवली होती. आता हे बॅटर व्यवस्थित आपण स्प्रेड करून त्या ट्रेमध्ये टाकलेलं आहे. आता हे बॅटर आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये हा ट्रे आपण ठेवून देऊ. तर चला आपण आता हा प्रीहीट कढईमध्ये ट्रे ठेवू आणि याला आपण 35 ते 40 मिनटं बेक होऊ देऊ. आता वेळ किती लागेल हे आपल्या बेक होण्यावर आहे, कारण हे बॅटर आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर आपण आता हे कढईमध्ये ठेवलं. आता 35 ते 40 मिनटानंतर आपण ते किती छान बेक झालं ते मी तुम्हाला दाखवते. आपण हे आता व्यवस्थित झाकून त्याला बेक व्हायला 35 ते 40 मिनटं देऊ. आता 40 मिनटं झाले आहेत, ते व्यवस्थित बेक झालं. त्यानंतर मी त्याला थंड होऊ दिलं 15 ते 20 मिनटं आणि आता आपण त्याच्या कडा व्यवस्थित सोडून घेऊ आणि हे बॅटर थंड झाल्यानंतर मी ट्रेमधून काढते मैत्रिणींनो. आता याचे स्लाईस किती छान बनतात, ते किती छान फुललं आहे, फ्लफी झालं आहे. तुम्हाला दाखवते बघा. तुम्हाला होल दिसत असतील स्लाईसमध्ये, म्हणजे आपलं बॅटर एकदम छान बेक झालं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आपण टोस्ट बनवतो आहे, पण याचा कलर तर व्हाईट दिसतो आहे. तर आपल्याला परत एकदा याला रोस्ट करून घ्यायचं आहे. आपण कढईमध्ये परत गरम कढईमध्ये आपण याला 15 मिनटं व्यवस्थित रोस्ट होऊ देऊ. दोन्ही साईडनी आपल्याला 15-15 मिनटं रोस्ट करून घ्यायचं. पण हे टोस्ट आपल्याला रेडीमेड बाजारातून आणलेल्या टोस्टपेक्षाही एकदम छान टेस्टी लागतात आणि क्रंची तेवढे छान होतात. तर आपले हे टोस्ट बघा किती छान त्याला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे, म्हणजे आपले टोस्ट आता रेडी झाले. आता हे आपण काढून घेऊ आणि यामध्ये परत दुसरे आपण रोस्ट करायला दुसरे टोस्ट ठेवून देऊ. हे किती छान झाले मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. त्याआधी आपण या ट्रेमध्ये परत दुसरे टोस्ट रोस्ट करायला ठेवून देऊ. तर तुम्ही एक वेळ ही रेसिपी घरी करून बघा. एकदम कमी साहित्यात सोप्या पद्धतीनं आणि घरच्या घरी कढईत आपण छान एवढे छान टेस्टी टोस्ट बनवले आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही हे छान घरच्या घरी टोस्ट बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हे कसे वाटले, तुम्हाला आवडले का. बघा किती छान झाले आपले, एकदम असे क्रिस्पी झाले आणि हे बघा एकदम छान असे आपले टोस्ट रेडी. तुम्ही करून बघा मैत्रिणींनो आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा.